नमस्कार. एस सक्सेस पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी 2 जुलै 2025 या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर बुकचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे शिखर धवन. प्रश्न 2, नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. त्याबद्दल अधिक माहिती पाहू. या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मागील षटक संपल्यानंतर 60 सेकंदात पुढील षटक सुरू करणे आवश्यक आहे. जर क्षेत्ररक्षण संघाने वेळेत षटक सुरू केले नाही तर स्टॉप क्लॉक सुरू होईल आणि थांबलेल्या वेळेचा दंड त्यांना भरावा लागेल. प्रश्न 3, ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणी सुरू केले आहे? उत्तर आहे डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स. प्रश्न 4, भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे गाझियाबाद. प्रश्न 5, कोणत्या 2 देशांमध्ये शांतता करार झाला आहे? उत्तर आहे कांगो आणि रवांडा. प्रश्न 6, कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे? उत्तर आहे वॉशिंग्टन DC. प्रश्न 7, कोणत्या 2 देशाच्या मध्यस्थीने कांगो आणि रवांडाने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे अमेरिका आणि कतार. प्रश्न 8, राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे निजामाबाद. प्रश्न 9, निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे अमित शहा. प्रश्न 10, भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेसवेवर बनवण्यात आला आहे? उत्तर आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस. याबद्दल अधिक माहिती पाहू. हा कॉरिडॉर 12 किलोमीटर लांबीचा असून त्यात 5 ओव्हरपास आणि 1.2 किलोमीटरचा अंडरपास आहे, ज्यामुळे वन्यजीव जसे वाघ आणि अस्वल सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकतात. प्रश्न 11, राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 1 जुलै. प्रश्न 12, आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? उत्तर आहे आदिवासी. प्रश्न 13, भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या ठिकाणी अदम्य जलद पेट्रोल नौका समाविष्ट केली आहे? उत्तर आहे गोवा. प्रश्न 14, GOI स्टेट्स मोबाईल ॲप्लिकेशन कोणी लॉन्च केले आहे? उत्तर आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणजेच NSO. या ॲपचा उद्देश अधिकृत आकडेवारी अधिक सुलभ आणि वापरकर्ता केंद्रित बनवणे आहे, ज्यामुळे लोकांना डेटा सहज उपलब्ध होईल. प्रश्न 15, FIH वुमन्स प्रो लीग 2025 मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? उत्तर आहे नेदरलँड. प्रश्न 16, GST दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 1 जुलै. प्रश्न 17, US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे आयुष शेट्टी. तर हे होते आजच्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.